नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या युट्यूब चॅनलवरती। तर या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचं लेक्चर नंबर 1 बघणार आहोत। तर तुम्हाला माहितीच आहे की पुणे मेट्रोच्या ज्या काही पोस्ट आहेत तर त्या सर्व पोस्टसाठी मराठी व्याकरण मधून 15 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील आणि त्यापैकी तुम्हाला 40% मार्क्स घेणं हे कंपल्सरी आहे। जर तुम्ही 40% मार्क्स घेतले मराठीमध्ये तरच तुमचं जे सेक्शन सेकंड आणि सेक्शन थर्ड आहे तर ते कन्सिडर केलं जाईल। अन्यथा जर तुम्ही मराठीमध्ये फेल होत असाल तर तुम्ही ओव्हरऑल पूर्ण सेक्शन मधून सर्व फेल होणार आहात। तर त्यासाठी मराठीचं व्याकरण जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे। पुणे मेट्रो जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर मग ते प्रिपरेशन कुठल्याही पोस्टसाठी असो, SCTOTC किंवा ज्युनियर इंजिनियर, सेक्शन इंजिनियर, इव्हन जे टेक्निशियन्स साठीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा मराठी व्याकरण सेमच आहे। आणि यामध्ये असं काही डिफरन्शिएट नसतं की सेक्शन इंजिनियर साठी किंवा SCTOTC साठी व्याकरण वेगळं येईल आणि टेक्निशियन पोस्ट साठी व्याकरण वेगळं येईल। तर जेवढ्या काही पुणे मेट्रोच्या पोस्ट आहेत तर मराठी व्याकरण त्याचा सिलेबस सर्वांसाठी सेमच आहे। तर हे जे लेक्चर्स आहेत मराठीचे जे आपण स्टार्ट करतोय आजपासून तर ते प्रॉपरली तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकत चला, शेवटपर्यंत बघत चला आणि त्यामध्ये जर काही डाउट्स वगैरे येत असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, ठीक आहे। तर आपण मराठीच्या व्याकरण मधून सर्वात सोपा टॉपिक म्हणजे वाक्यांचे प्रकार, ठीक आहे। वाक्यांचे जे काही प्रकार असतात तर त्याच्यापासून आपण स्टार्ट करत आहोत। हा पहिलं लेक्चर आहे, यामध्ये काही आपण वाक्यांचे प्रकार जे आहेत ते डिस्कस करूया। त्यानंतर काही क्वेश्चन्स बघूया जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की पुणे मेट्रोच्या एक्झाम मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात किंवा या टॉपिक मधून कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, ठीक आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। ओके, तर चला स्टार्ट करूया। वाक्यांचे प्रकार आणि ह्या ज्या काही नोट्स आहेत तर ते मी पूर्ण टॉपिक संपल्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा ग्रुपवरती व्हॉट्सअपच्या मी शेअर करणारच आहे जेणेकरून तुम्ही याच्यानंतर कधी पण रिव्हिजन करू शकाल, ठीक आहे। म्हणजे एकदाचा पूर्ण चॅप्टर संपला त्यानंतर मी नोट्स शेअर करत जाईल। तर वाक्यांचे प्रकार आपण बघतोय तर बेसिकली वाक्यांचे 2 प्रकार असतात, ठीक आहे। किती प्रकार असतात? 2। फक्त जास्त आपल्याला काही डीप मध्ये PhD रिसर्च करायची नाहीये, म्हणजे एक्झाम पास होण्यापर्यंत आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि इझी आहे। मराठी व्याकरण पण एवढं काही अवघड नाहीये की तुम्हाला समजणार नाही, ठीक आहे। जर नीट लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला समजेल सुद्धा। तर बघा, वाक्यांचे बेसिकली 2 प्रकार पडतात। तर नंबर 1 म्हणजे काय? अर्थावरून पडणारे प्रकार, ठीक आहे। हा पहिला टाइप झाला, म्हणजे यावरून एक प्रकार पडतात वाक्यांचे अर्थावरून पडणारे प्रकार। आणि जो दुसरा आहे तो वाक्यामध्ये असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार, ठीक आहे। हा दुसरा। तर लक्षात काय ठेवायचंय? 2 प्रकार असतात, एक तर अर्थावरून पडणारे प्रकार आणि जे वाक्यामध्ये जे विधान असतात तर त्यांच्या संख्येवरून पडणारे प्रकार। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जो पहिला आहे अर्थावरून पडणारे प्रकार तर त्याबद्दलच बोलूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वाक्यामध्ये असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार बघूया। तर बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती अर्थावरून पडणारे प्रकार। त्यामध्ये सर्वात पहिलं विधानार्थी वाक्य, ठीक आहे। विधानार्थी वाक्य, आता याचा अर्थ काय? बघा, ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते त्याला काय म्हणतो आपण? विधानार्थी वाक्य। खूप सिंपल आहे, खूप इझी वेनी तुम्हाला जायचं आहे, जास्त काही हार्ड डेफिनेशन वगैरे पाठ करण्याची गरज नाहीये, ठीक आहे। तर ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेलं असतं तर त्याला म्हणतो आपण विधानार्थी वाक्य। सिंपल आहे। आता कसं ओळखणार तुम्ही की ते वाक्य विधानार्थी आहे किंवा नाही? तर ते पण लिहिलेलं आहे इथे। अशा वाक्याची जी सुरुवात असते ती कर्त्याने होते, ठीक आहे। कर्ता म्हणजे माहिती आहे ना, मी, तू, ते अशाला कर्ता म्हणतो आपण। त्याच्यानंतर कर्ता, कर्म, क्रियापद ते सुद्धा बघूया डिटेलमध्ये। तर अशा वाक्यांची जी सुरुवात असते ती कर्त्याने केलेली असते, कर्त्याने होते व शेवटी काय असतो? पूर्ण विराम असतो, ठीक आहे। कोणत्याही प्रकारची माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी वाक्य असते। म्हणजे एक वाक्य तुम्ही नॉर्मल वाक्य जे आपले असतात तर ते विधानार्थी असतात। म्हणजे जर कुठल्या वाक्यामध्ये एखादी माहिती सांगत असेल तर ते विधानार्थी वाक्य असतं, सुरुवात त्याची कर्त्याने होत असेल तर ते विधानार्थी वाक्य असतं आणि शेवटी पूर्णविराम असतो म्हणजे ते विधानार्थी वाक्य असतं। म्हणजे बेसिकली 3 कंडिशन्स आहेत तुमच्या, ठीक आहे। जर एखादं वाक्य विधानार्थी आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी 3 कंडिशन। पहिली कंडिशन काय? सुरुवात कर्त्याने होते। आता एक्झाम्पल बघा, बाबा पंढरपूरला गेले। बाबा म्हणजे काय?
हा कर्ता झाला, बरोबर. तर सुरुवात झाली कर्त्याने, शेवटी पूर्णविराम आहे का पूर्णविराम आहे, दुसरी कंडिशन पण सॅटिस्फाय झाली आणि कोणत्याही प्रकारची माहिती सांगते एक वाक्य. तर बाबा पंढरपूरला गेले, आता ही एक माहिती झाली ना, एक माहिती सांगते. तर त्याच्यामुळे हे जे वाक्य आहे ते आहे विधानार्थी वाक्य. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. मी इयत्ता 10वी मध्ये शिकतो, 10वीत शिकतो. ठीक आहे. तर मी म्हणजे काय, कर्ता झाला. ठीक आहे. इयत्ता 10वी मध्ये शिकतो, एक माहिती सांगते. ठीक आहे. हे वाक्य काय सांगते, माहिती सांगते. आणि शेवटी काय आहे, पूर्णविराम आहे. म्हणजे तिन्ही पण कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत. म्हणजे हे सुद्धा वाक्य जे आहे ते विधानार्थी वाक्य आहे. ठीक आहे. याच्यानंतर मी जर तुम्हाला कुठलं वाक्य दिलं आणि तू सांगितलं की ओळखा हे वाक्य कुठलं आहे, तर ते ओळखायला आलं पाहिजे. किमान म्हणजे विधानार्थी आहे किंवा नाही एवढं तरी ओळखता आलं पाहिजे. फक्त 3 कंडिशन सॅटिस्फाय करायच्या. ओके. तर हे झालं पहिलं अर्थावरून पडणारे प्रकार, म्हणजे पहिलं टाईप जो झाला तो विधानार्थी वाक्य. आता सेकंड टाईप बघूया आपण. सेकंड टाईप आहे हा प्रश्नार्थक वाक्य. सिंपल आहे. प्रश्नार्थक वाक्य तर तुम्ही असं पण तुम्हाला ओळखता येतच. ठीक आहे. एवढं पण हार्ड नाहीये. तर काय आहे, ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो. ठीक आहे. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्याला काय म्हणतो आपण, प्रश्नार्थी वाक्य. ओके. आणि एक टीप आहे. टीप काय आहे की प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते. ठीक आहे. त्यांनी सांगितले की जे प्रश्नार्थी वाक्य असतं, प्रश्नार्थक वाक्य असतं, त्याच्या शेवटी जे प्रश्नचिन्ह असतं. परंतु काही प्रसंगी वाक्याच्या शेवटी कोणतेच विरामचिन्ह नसताना सुद्धा वाक्याचा प्रकार ओळखण्यास सांगितलेला जातो. तर त्याच्यामुळे असं गृहीत धरायचं नाहीये की फक्त प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणूनच ते वाक्य प्रश्नार्थक आहे. म्हणजे एखाद्या वेळेस दिलेलं नसतं तरी सुद्धा ते प्रश्नार्थक वाक्य असू शकतं. ठीक आहे. आता एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये आयडिया येईल की प्रश्नार्थक वाक्य असतं काय. तू केव्हा परत येणार आहेस. ठीक आहे. आता हे काय झालं, प्रश्न विचारलाय, एखाद्याने प्रश्न विचारलाय, तू केव्हा परत येणार आहेस. आणि एनिवे शेवटी जो आहे तो क्वेश्चन मार्क सुद्धा आहे, म्हणजे प्रश्नचिन्ह सुद्धा आहे. तुमचे उपकार मी कसे विसरेन. ठीक आहे. हे पण एक प्रश्नार्थक झाला. ठीक आहे. आणि शेवटी तर प्रश्नचिन्ह आहे म्हणजे ते कन्फर्म प्रश्नार्थक वाक्य आहे. म्हणजे ही कंडिशन तुम्ही लक्षात घ्या की ज्या वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतो ते प्रश्नार्थक वाक्य असतेच. पण असं नाही की ज्याच्या मागे नसेल तो नसणार आहे. ठीक आहे. ते पण असू शकतं. पण ही एक कंडिशन आहे की ज्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतो ते प्रश्नार्थक वाक्य असते आणि एक प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्यामध्ये, तर त्याला म्हणायचं प्रश्नार्थक वाक्य. खूप सिंपल आहे. जास्त काही खूप मोठं डेफिनेशन वगैरे आपल्याला काही पाठ नाही करायची आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला काही वाक्य देतील आणि विचारतील की हे वाक्य म्हणजे कुठल्या टाईप मध्ये बसतंय, तर ते तुम्हाला तेवढंच ओळखायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट टाईप बघूया आता, उद्गारार्थी वाक्य. आता उद्गारवाचक किंवा उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय की ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढलेला असतो. ठीक आहे. ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढलेला असतो त्याला काय म्हणतो आपण, उद्गारवाचक किंवा उद्गारार्थी वाक्य. आणि अशा वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतात. उद्गारवाचक चिन्ह म्हणजे काय, हे असं वालं चिन्ह, त्याला म्हणतो आपण उद्गारवाचक चिन्ह. एक्झाम्पल बघूया, तुम्हाला इझिली कळून जाईल. आता एक्झाम्पल बघा, अब्बा केवढा मोठा साप हा. ठीक आहे. आता हे तुम्हाला बोलण्याच्या स्टाईलवरनं पण कळत असेल की उद्गारार्थी वाक्य आहे. शी काय हे अक्षर तुझे. आणि शेवटी काय आहे, उद्गारवाचक चिन्ह सुद्धा आहे. दोन्ही वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे आणि एक भावना व्यक्त केली आहे, उद्गार काढलेला आहे. ठीक आहे. तर त्याला म्हणायचं आपण उद्गारार्थी वाक्य. तर सिंपल आहे, खूप काही अवघड नाहीये. आणि आपण शेवटी म्हणजे थेरी कम्प्लीट केल्यानंतर जेव्हा आपण क्वेश्चन्स, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स बघूया, तर तेव्हा बरेचसे क्वेश्चन्स आपण कव्हर करूया, ज्याच्यामधून तुम्हाला एक आयडिया येईल, तुमची प्रॅक्टिस सुद्धा होईल की कसे क्वेश्चन्सला अटेम्प्ट करायचे एक्झाम मध्ये, कसं ओळखायचं. ठीक आहे. कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट चौथं काय आहे, होकारदर्शक वाक्य. आता 2 टाईप आहेत, एक होकारदर्शक आणि नकारदर्शक. ठीक आहे. आता पहिल्यांदा होकारदर्शक वाक्य बघूया. आता ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्याला काय म्हणतो आपण, होकारदर्शक किंवा पॉझिटिव्ह वाक्य असं पण म्हणू शकतो आपण इंग्लिशमधून म्हणायचं केलं तर. पण ठीक आहे. होकारदर्शक वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्याला म्हणतो आपण होकारदर्शक किंवा करणरूपी वाक्य सुद्धा म्हणतात. हे पण लक्षात ठेवा, करणरूपी वाक्य. आता एक्झाम्पल बघूया, नेहमी खरे बोलावे. म्हणजे एक वाक्य आहे आणि ते होकार आहे, नकारदर्शक नाहीये. मी आज गावाला जात आहे, होकारदर्शक आहे. मी आपले काम करणार आहे, होकारदर्शक आहे. जर याच्याच जागेवर जर असं असतं की मी आज माझे काम करणार नाही, तर ते झालं असतं नकारदर्शक.
ठीक आहे, मी गावाला जाणार नाही ते झालं असतं नकारदर्शक. तर मी गावाला जात आहे तर होकारदर्शक आहे. ठीक आहे, मला पेरू आवडतात किंवा मला पेरू आवडत नाहीत म्हटलं असतं तर ते झालं असतं नकारदर्शक वाक्य. तर होकारदर्शकचे हे झाले एक्झाम्पल्स. ठीक आहे, ज्या वाक्यामधून होकार दर्शवला जातो त्याला म्हणतात होकारदर्शक. आता नेक्स्ट टाइप बघूया, नकारार्थी वाक्य. सिंपल आहे, नकारार्थी म्हणजे काय, नकार दर्शवला जातो त्याला नकारदर्शक किंवा नकारार्थी वाक्य म्हणतात. ठीक आहे, होकारदर्शकला काय म्हणतात, करण रूपी. ठीक आहे, करण रूपी. आणि नकारदर्शकला काय म्हणतात, अकरण रूपी. ठीक आहे, लक्षात ठेवा. कधी कधी एक्झाम मध्ये असं पण विचारू शकतील तुम्हाला की करण रूपी वाक्य कुठलं आहे की आणि अकरण रूपी वाक्य कुठलं आहे, तर ते माहिती असलं पाहिजे बस. तर ज्या वाक्यामधून नकार दर्शवलेला असतो त्याला म्हणतात नकारदर्शक वाक्य. आणि काही शब्द लक्षात ठेवा, नाही, नको, नये, न. ठीक आहे, अशा नकारदर्शक शब्दांचा वापर त्या वाक्यांमध्ये केलेला असतो. आता बघा, कधीही खोटे बोलू नये, नये. ठीक आहे, म्हणजे नकारदर्शक झालं. दुसऱ्यांची निंदा करू नये, नकारदर्शक झालं. मला चहा नको, नकारदर्शक झालं. बरोबर. मी चहा पित नाही म्हणजे काय झालं, नकारदर्शक. नाही, नको, नये किंवा न अशा शब्दांचा जर वापर केलेला असेल वाक्यामध्ये तर ते सिंपल नकारदर्शक वाक्य म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे, तर नेक्स्ट बघूया. आता नकारार्थी आणि होकारार्थी वाक्यामधील फरक. आपण बेसिक तर फरक पाहिला की होकारदर्शक असेल तर होकारार्थी, नकारदर्शक असेल तर नकारार्थी वाक्यामध्ये बरेचसे शब्द पाहिले, नाही, नये, नको वगैरे. ठीक आहे, आता अजून एक डिफरन्स काय आहे, जर एखादी क्रिया करण्यास नकार दिला किंवा मज्जाव करताना नकारदर्शक शब्द वापरला तर असे वाक्य नकारदर्शक असते. सिंपल आहे ना. आता जे आपण पाहिलं, एखादी क्रिया करताना जर नकार दिला किंवा मज्जाव करताना नकारदर्शक शब्द वापरत असेल तर ते वाक्य काय असणार आहे, नकारदर्शक असणार आहे. नकारदर्शक मध्ये काही टेन्शन नाही, ही तर क्लिअर झाली डेफिनेशन. पण जर एखाद्या घटनेची वस्तुनिष्ठ माहिती सांगताना वाक्यामध्ये नकारदर्शक शब्द वापरला तर ते वाक्य विधानार्थी असते. ठीक आहे, विधानार्थी म्हणजे काय, प्रॉपर एक विधान असतं, माहिती सांगतं. आपण काय करतोय, एखाद्या वाक्यामध्ये माहिती सांगतोय पण ती माहिती एक निगेटिव्ह आहे, म्हणजे नकारार्थी माहिती आहे. ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघू शकता, मला गोड आवडत नाही, हे काय आहे, नकारदर्शक वाक्य आहे. का, कारण त्याच्यामध्ये नाही आहे म्हणून तुम्ही लिहाल की डायरेक्टली हे चला नकारदर्शक वाक्य आहे. पण आज पाऊस येणार नाही, पण हे काय झालं, हे एक विधानार्थी वाक्य झालं. याच्यामध्ये माहिती सांगते की पावसाबद्दलची माहिती सांगते की आज पाऊस येणार नाहीये, तर हे झालं विधानार्थी वाक्य. तर म्हणजे असे काही वाक्य आहेत जे तुम्हाला समजायचे आहेत की ओके, हा टोटली नकारदर्शक असू शकतो आणि हा विधानार्थी वाक्य सुद्धा असू शकतं. तर हे तुम्हाला कधी कळणार, जेव्हा तुम्ही क्वेश्चन्सची प्रॅक्टिस कराल जास्त, तर तेव्हा तुम्हाला आपोआप समजून येईल की ओके, तर हे नकारदर्शक असू शकतं, हे विधानार्थी पण असू शकतं. अशा प्रकारचे एक अंदाज येईल तुम्हाला. ठीक आहे, एनिवे आपण पूर्ण थेअरी झाल्यानंतर या चॅप्टरचे क्वेश्चन्स बघणार आहोत, तेव्हा पण आपण बरेचसे प्रॅक्टिस करणार आहोत, तेव्हा तुम्हाला कळेलच. चला, हे झालं नकारार्थी होकारार्थी वाक्यातील फरक. आता एकदा थोडंसं रिव्हिजन करू की आपण काय पाहिलं, कोणकोणते टाइप्स पाहिले. तर 2 प्रकार पडतात, अर्थावरून पडणारे प्रकार आणि वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार. पहिलं अर्थावरून पडणारे प्रकार आपण बघत होतो, विधानार्थी वाक्य पाहिलं, प्रश्नार्थक वाक्य पाहिलं, उद्गारार्थी वाक्य पाहिलं, होकारदर्शक पाहिलं आणि नकारदर्शक पाहिलं. आता नेक्स्ट बघूया, वाक्यातील विधानांवरून वाक्यांचे प्रकार. ठीक आहे, आता जे वाक्यामध्ये जे विधान असतात तर त्याच्यावरून सुद्धा वाक्यांचे प्रकार पडतात. आता बघा, एखाद्या वाक्यामध्ये किती विधान आहेत यावरून वाक्याचे केवल, संयुक्त आणि मिश्र असे 3 प्रकार पडतात. पहिलं कुठलं, केवल वाक्य, दुसरं आहे संयुक्त वाक्य आणि तिसरं आहे मिश्र वाक्य. आता केवल वाक्य म्हणजे काय, सिंपल की एकच त्याच्यामध्ये विधान असेल किंवा एकच त्याचा उद्देश असेल तर केवल म्हणतो आपण. संयुक्त म्हणजे काय, 2 असतील त्याच्यामध्ये वाक्य तर त्याला संयुक्त वाक्य म्हणतो. मिश्र म्हणजे काय, 2 पेक्षा जास्त असतील. सिंपल आहे, केवल, संयुक्त आणि मिश्र. आता त्यालाच थोडं मराठी व्याकरणच्या डेफिनेशन मध्ये आपण बघूया. ओके, केवल वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असतं त्या वाक्यास काय म्हणतो आपण, केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य सुद्धा म्हणतात. हे लक्षात ठेवा, केवल वाक्याला काय म्हणतात, शुद्ध वाक्य सुद्धा म्हणतात. ठीक आहे, कारण ऑप्शन मध्ये असं पण देऊ शकतात, केवल वाक्य न देता शुद्ध वाक्य देऊ शकतात, तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे. एकच मुख्य क्रिया असते, क्रिया म्हणजे काय, एकच असते, म्हणजे मी गावाला जातो. आता हे काय झालं, क्रियापद एकच झालं, जातो म्हणजे एकच क्रिया आहे, बाकीची दुसरं कामं नाही करत येते. ठीक आहे,
तर त्यामध्ये एकच मुख्य क्रिया असते, तर अशा वाक्याला म्हणायचं केवल वाक्य. अनेक वाक्यांपासून एकच केवल वाक्य तयार करायचे झाल्यास शेवटचे क्रियापद कायम ठेवून पहिल्या क्रियापदांना ऊन, हून, करिता, साठी, असताना, च, त, मुळे, वर यासारखे प्रत्यय जोडून एकच शेवटची मुख्य क्रिया कायम ठेवल्यास केवल वाक्य तयार होते. आय नो तुम्हाला काही कळालं नसेल, पण आता मी तुम्हाला एक इझी वे मध्ये सांगतो. ठीक आहे, तुम्हाला सर्वात आधी केवल वाक्याचं डेफिनेशन तर कळाली. केवल वाक्य म्हणजे काय? एकच विधेय, एकच उद्देश असेल किंवा एकच क्रिया असेल त्या वाक्यांमधली, तर त्याला म्हणायचं केवल वाक्य. ठीक आहे. आता कधी कधी असं पण देतात, 2-3 वाक्य देतात तुम्हाला आणि काय म्हणतात की तुम्ही या वाक्यांपासून एकच केवल वाक्य तयार करा. ठीक आहे, म्हणजे हे एक वाक्य, हे पहिलं वाक्य, हे दुसरं वाक्य, तर 2 वाक्यांना जोडून तुम्हाला एकच वाक्य तयार करायचं आहे. तर त्याला कसं करणार, तुम्ही कसं जोडणार? तर त्यासाठी जे वाक्य आपण जोडतो तर त्या जोडण्यामध्ये आपण ऊन, हून, करिता, साठी, असताना, च, त, मुळे आणि वर हे असे शब्द म्हणजे क्रियापद आपण लावतो आणि त्या 2 वाक्यांना जोडतो. आणि जे शेवटचं हे इथलं जे क्रियापद जे असतं तर ते तसंच ठेवतो, तर आणि केवल वाक्य तयार होतं. आता एक्झाम्पल मध्ये तुम्हाला जास्त डिटेलमध्ये कळेल, फक्त हे शब्द लक्षात ठेवा. ऊन, हून, करिता, साठी, असताना, च, त, मुळे आणि वर. बघा आता एक्झाम्पल बघूया आपण. सी, पहिलं एक्झाम्पल, रामूने काठी घेतली, हे झालं पहिलं वाक्य. ओके, आणि त्याने कुत्र्याला मारले, हे झालं दुसरं वाक्य. तर आता या 2 वाक्यांपासून आपल्याला एकच केवल वाक्य बनवायचं आहे. कसं बनवणार? रामूने काठी घेऊन कुत्र्याला मारले. कळालं? काय जोडलं आपण? ऊन जोडलं. ठीक आहे, ऊन जोडलं आणि वाक्य एकत्र केलं. रामूने काठी घेऊन कुत्र्याला मारले. बघा वरती आहे, सिंपल आहे. ऊन, हून, करितासाठी हे सगळं क्रियापद लावून एकच वाक्य तयार करून. आणि अजून काय म्हटलं की शेवटची मुख्य क्रियापद कायम ठेवायचं. आता या वाक्यामध्ये पहिलं जे वाक्य आहे रामूने काठी घेतली, यामध्ये क्रियापद कुठलं आहे? घेतली, हे पहिलं क्रियापद झालं. आणि दुसरं वाक्य जे आहे त्याने कुत्र्याला मारले, यामध्ये क्रियापद कुठलं आहे? हे मारले. तर मारले हे क्रियापद जशास तसं ठेवलं आणि आधीच्या क्रियापदाला ते शब्द लावला, ऊन क्रियापद लावलं. ठीक आहे, ऊन, हून वगैरे लावलं, तर ते झालं केवल वाक्य. आता रामूने काठी घेऊन कुत्र्याला मारले. आता दुसरं बघूया, मी फरशीवरून चालत होतो, हे झालं पहिलं वाक्य. मी पाय घसरून पडलो, दुसरं वाक्य. आता एकत्र कसं करणार? फरशीवरून चालत असताना मी पाय घसरून पडलो, असताना. ठीक आहे, चालत होतो, चालत असताना, तर हे असताना आपण तिथे लावलं आणि त्यापासून एकत्रच म्हणजे एकच केवल वाक्य तयार केलं. किंवा केवल वाक्य असे पण असतात की सूर्य रोज पूर्वेला उगवतो, मधु पुस्तक वाचतो, तर अशा प्रकारचे केवल वाक्य सुद्धा असतात आणि 2 वाक्य जोडून सुद्धा आपण केवल वाक्य तयार करू शकतो. फक्त एवढंच सांगायचं मला, केवल वाक्य म्हणजे काय, काय शब्द वापरून आपण केवल वाक्य तयार करू शकतो, फक्त एवढं तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. नेक्स्ट बघूया आता संयुक्त वाक्य. एक पहिला टाईप. आता याच्यामध्ये आपण काय बघत होतो आठवतंय तुम्हाला? वाक्यातील विधानावरून वाक्याचे प्रकार बघत होतो. पहिलं होतं केवल, दुसरं होतं संयुक्त आणि तिसरं होतं मिश्र. ठीक आहे, तर दुसरं बघतोय संयुक्त वाक्य. आता बघा, जेव्हा 2 किंवा अधिक केवल वाक्य खालीलपैकी प्रधानत्वक सूचक उभयान्वयी अवयवांनी जोडलेली जातात तेव्हा अशा वाक्याला काय म्हणतो आपण? संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य म्हणजे काय की काहीतरी म्हणजे 2 वाक्यांना काहीतरी जोडतो, 2 वाक्यांना काहीतरी शब्द जोडतो, त्याला म्हणतो आपण संयुक्त वाक्य. आता बघा, समुच्चय बोधक म्हणजे काय? आणि, व, शिवाय हे 3 शब्द जे आहेत ते समुच्चय बोधक आहेत. आता एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर पाऊस आला आणि मोर नाचू लागला. आता हे संयुक्त वाक्य झालं. पाऊस आला, मोर नाचू लागला, त्याला आपण कुठल्या शब्दाने जोडलं? आपण आणि या शब्दाने म्हणजे समुच्चय बोधक शब्दाने आपण जोडलं, तर ते झालं संयुक्त वाक्य. ठीक आहे, आता दुसरं बघूया, विकल्प बोधक म्हणजे काय? अथवा, किंवा, की, म्हणजे हे शब्द झाले विकल्पचे. विकल्प आपण म्हणतो ना, विकल्प, अथवा, किंवा, की अशा टाईपचे. देह जावो अथवा राहो म्हणजे हे झालं विकल्प बोधक शब्दाने जोडलं, ते झालं संयुक्त वाक्य. ठीक आहे, आता न्यूनत्व बोधक म्हणजे काय? पण, परंतु, परी हे शब्द झाले त्याच्यामध्ये. एक्झाम्पल बघा, तो चांगला धावला पण नशिबाने साथ दिली नाही. साथ किंवा साथ काही पण घ्या.
तो चांगला धावला पण. आता या पणने हे दोन वाक्य जोडले तर हे झालं संयुक्त वाक्य. ठीक आहे, काय झालं? संयुक्त वाक्य. नेक्स्ट परिणाम बोधक वाक्य. आता परिणाम बोधक शब्द कुठले आहेत? म्हणून, सबब. ठीक आहे, तो आजारी होता म्हणून त्याला यायला उशीर झाला. तर म्हणूनने या दोन वाक्यांना संयुक्त बनवलं. तो आजारी होता म्हणून त्याला यायला उशीर झाला. तर संयुक्त वाक्य तुम्हाला कळाले की काय असतात. पाऊस आला, मोर नाचू आणि मोर नाचू लागला. ठीक आहे, देह जाओ अथवा राहो, तो चांगला धावला पण नशिबाने साथ दिली नाही, तो आजारी होता म्हणून त्याला यायला उशीर झाला. तर हे सर्व जे वाक्य झाले ते झाले संयुक्त वाक्य. ठीक आहे, सिंपल आहे, इझी आहे, तुम्हाला कळून येतील. त्याच्यानंतर पुढचं बघूया. ओके, अजून एक नोट म्हणून आहे ह्याच्यामध्ये की या उभ्यानवी अव्ययांनी जोडलेली वाक्ये वेगळी केल्यास ती सर्व केवल वाक्य असतात. ऑब्विसली आता हे जे वाक्य जर मी सेपरेट केलं, तो आजारी होता त्याला यायला उशीर झाला, याला सेपरेट केलं तर ते काय झालं? केवल वाक्य झालं, बरोबर. तर दोन करता आणि व आणि किंवा व, दोन करता आणि किंवा व ने जोडली असतील परंतु क्रिया मात्र एकच असेल तर ते केवल वाक्य असतं. कळालं नाही? परत एकदा वाचा. म्हणजे असं एखादं वाक्य समजा त्याच्यामध्ये दोन कर्ता आहेत. ठीक आहे, आणि ते दोन कर्ता जे आहेत ते आणि किंवा व या शब्दाने जोडलेले असतील परंतु काय क्रिया मात्र एकच असेल तर ते केवल वाक्य मानावे. आता बघा, अलका व सुनील हे काय झालं? अलका काय आहे? कर्ता आहे. सुनील काय आहे? कर्ता आहे. तर दोन कर्ता आणि किंवा व या शब्दाने जोडलेली आहेत परंतु क्रिया मात्र एकच आहे. अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले. ठीक आहे, अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले म्हणजे दोघं पण एकच क्रिया करतायत ना, तर मग क्रिया मात्र एकच आहे तर ते संयुक्त वाक्य नसून ते आहे केवल वाक्य. ठीक आहे, केवल वाक्य लक्षात ठेवा. आता ही एक नोट म्हणून तुम्ही नोट डाऊन करू शकता. चला आता काही क्वेश्चन्स बघूया. आता याच्यामध्ये आपलं एक लक्षात ठेवा की केवल वाक्य झालं, संयुक्त वाक्य झालं, आता मिश्र वाक्य राहिले. मिश्र वाक्य आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया, पण या लेक्चरमध्ये काही क्वेश्चन्स बघूया म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल. ओके, पहिला क्वेश्चन, गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो पण ते पाप आहे, या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. म्हणजे अशा टाईपचा प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. आता बघा, गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो पण ते पाप आहे, कुठलं वाक्य आहे? केवल वाक्य, शुद्ध वाक्य, मिश्र वाक्य की संयुक्त वाक्य? ओके, काय असेल ऑप्शन? जे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओ पॉज करा आणि जर हा क्वेश्चन तुम्हाला येत असेल तर त्याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे, तर बघा, गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो पण ते पाप आहे. आता याच्यामध्ये पण ने जोडले, पण या शब्दाने जोडले तर ते काय झालं? संयुक्त वाक्य झालं. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघूया, याचं पण आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आपली सूचना माझ्या स्मरणात आहे, याला नकारार्थी वाक्य करायचे. ठीक आहे, आपली सूचना माझ्या स्मरणात आहे हे वाक्य तो होकारार्थी आहे पण आपल्याला काय करायचे? नकारार्थी वाक्य करायचे. तर ऑप्शन्स बघा, आपल्या सूचनेने मला विस्मरण झालेले नाही, आपली सूचना मला आठवत नाही, आपली सूचना का आठवणार नाही? क्वेश्चन मार्क, यापैकी नाही. तर आपल्याला काय करायचं? नकारार्थी वाक्य करायचं. नकारार्थी मध्ये क्वेश्चन मार्क असतो का? नसतो. हा तर सरळ 3 नंबरचा ऑप्शन तर गेलाच. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन फर्स्ट, आपल्या सूचनेचे मला विस्मरण झालेले नाही. म्हणजे हे काय झालं? नकारार्थी वाक्य झालं. ठीक आहे, करेक्ट आन्सर असेल ऑप्शन फर्स्ट. होकारार्थीचं नकारार्थी पण एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके, पुढचा प्रश्न बघूया. केवढा मोठा धबधबा हा, वाक्याचा प्रकार सांगा. खूप इझी आहे, खूप जास्त इझी. तर या क्वेश्चनचा आन्सर तर मी सांगणार नाही, तुम्हाला आलेला सुद्धा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर कमेंट करा. विधानार्थी आहे का, उद्गारार्थी आहे का, होकारार्थी आहे की यापैकी नाही? ठीक आहे, तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मिश्र वाक्य. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. आणि मराठी व्याकरण हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही पुणे मेट्रो या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल, म्हणजे ती कुठली पोस्ट असो, एससी टीओटीसी असो की ज्युनियर इंजिनियर असो की तुमचं सेक्शन इंजिनियर असो की टेक्निशियनचे जेवढे काही विद्यार्थी ITI लेवलचे पोस्ट आहेत, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे मराठीचे लेक्चर सेमच असतील.
त्यांना पण मराठीचा सिलेबस सेमच आहे, सेमच क्वेश्चन्स असतील. ठीक आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत वेगवेगळ्या एक्झामसाठी, तर त्यांना सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.